श्री स्वामी समर्थ. हिंदू परंपरा आणि संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे पौष पौर्णिमा, जिला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात. पौष पौर्णिमा ही नववर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळे त्याचे महत्त्व पुराणामध्ये विशेष सांगितले आहे. हा सण भगवान विष्णू आणि देवी शाकंभरी यांना समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाचीही पूजा केली जाते. पौष महिन्यात पूजा केल्यास भगवान विष्णूचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. पौष पौर्णिमेला स्नान व दान केल्याने व्यक्तीला पुण्यप्राप्ती होते. पौर्णिमा तिथीची सुरुवात 2 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6:53 होत आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:32 होणार आहे. उदय तिथीनुसार पौष पौर्णिमा ही आज 3 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. पौराणिक कथेनुसार देवी शाकंभरीने पृथ्वीवरील भीषण अन्नटंचाई दूर केली. त्या काळात भक्त अन्न संकटाला सामोरे जात होते. देवीने मुबलक प्रमाणात अन्नधान्य निर्माण करून पृथ्वीवरील शांतता प्रस्थापित केली. म्हणूनच हा सण देवी शाकंभरीच्या महिमेची आठवण करून देतो. देवी शाकंभरी ही देवी दुर्गेचे रूप आणि देवी भगवतीचे अवतार असल्याने जगभरातील असंख्य भक्त श्रद्धेने तिची पूजा करतात. देवी शाकंभरीने पृथ्वीवरील अन्नटंचाई दूर केली याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ती अन्न, समृद्धी आणि सुखाची देवी मानली जाते. श्री विष्णू आणि शाकंभरी देवीला ही पौष पौर्णिमा समर्पित केली गेली आहे. ती श्रद्धेने पाळल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात आणि देवाचा आशीर्वाद व कृपा प्राप्त होते. या दिवशी मीठ सेवन टाळावे, मांसाहार करू नये आणि मद्यपानापासून दूर राहावे. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी देवीची पूजा केल्याने अन्नधान्याची कमतरताही दूर होते. घरात समृद्धी येते आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात. आणि म्हणूनच जर तुमच्याकडे शाकंभरी देवीची मूर्ती असेल तर आपण या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा ही आवर्जून करावी. कारण अन्नपूर्णा देवी ही देखील अन्नधान्याची देवी मानली जाते. शाकंभरी पौर्णिमा ही नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा असल्याने याला विशेष महत्त्व आहे. शाकंभरी पौर्णिमा ही आपल्या सर्व भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पर्व आहे. कारण यामुळे त्यांना सर्व पापांचा नाश होऊन सुख, समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतो. भक्त देवीच्या आशीर्वादासाठी पूजा आणि या दिवशी व्रत देखील करत असतात, ज्यामुळे त्यांचे जीवन शुद्ध होऊन मानसिक शांती प्राप्त होते. देवीच्या कृपेने जीवनातील कष्ट व संकट दूर होतात आणि समृद्धीचे मार्गही मोकळे होतात. शाकंभरी देवी अन्न आणि शाकाहाराच्या देवी मानले जातात. तसेच ही शाकंभरी पौर्णिमा माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी खास करून काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. आज शनिवार आहे. शाकंभरी पौर्णिमेला घरच्या मुख्य दरवाजावर शिंपडा हे पाणी शिंपडल्याने घरातील भांडणे, बाधा, आजारपण, साडेसाती, डापिडा नष्ट होऊन घरात प्रचंड प्रमाणात पैसा येईल आणि घरातील गरिबी आणि दरिद्री संपेल. 7 पिढ्यांच्या दरिद्रे नष्ट होऊन कुटुंबाची भरभराट होईल, प्रगती होईल. तर असं कोणत्या प्रकारचं पाणी आहे जे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडायचं आहे? हा उपाय कधी करावा, तसेच या दिवशी अजून कोणते प्रभावी उपाय करावेत, अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा उपाय आपल्याला आज शाकंभरी पौर्णिमेला सायंकाळी करायचा आहे. तुम्ही म्हणाल की ही पौर्णिमा तिथी ही दुपारी 3:33 संपणार आहे, तर हा उद्या संध्याकाळी कसा करायचा? तर पहा, ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याने पाहिलेली जी तिथी असते तर ती आपण गृहीत धरून तो दिवस जो आहे तर तो साजरा करत असतो. म्हणून शाकंभरी पौर्णिमा ही देखील आज संपूर्ण दिवसभर असणार आहे. त्यामुळे हे उपाय तुम्ही आणि सेवा आहेत तर ते तुम्हाला आजच करायचे आहेत. आणि हा उपाय देखील तुम्हाला आज संध्याकाळीच करायचा आहे. ज्या घरात आज शाकंभरी पौर्णिमेला हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर करणार आहोत.
जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्या एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही, त्यामध्ये वृद्धी होत नाही किंवा घरामध्ये सतत क्लेश भांडणे होत असेल, काही बाधा तुमच्या घराला कुटुंबाला कोणी केलेली असेल किंवा घरामध्ये सततच आजारपण असेल, आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल, तुमच्या मागे काही साडेसाती लागलेली असेल, ती संपूर्णपणे या उपायाने नष्ट होईल. तसेच घरात इतका पैसा येईल की घरामध्ये संपूर्ण गरिबी आणि दरिद्रता ही देखील नष्ट होईल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज पौष पौर्णिमेला म्हणजे शाकंभरी पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. कारण शाकंभरी पौर्णिमेला पवित्र गंगेत स्नान करण्याला अत्यंत महत्त्व असतं, परंतु आपल्या सर्वांनाच गंगेत जाऊन स्नान करण्यासाठी होत नाही, म्हणून आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल देखील आवर्जून टाकायचं आहे. यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. त्यानंतर विधिवत तुम्हाला तुमच्या देवघरामधील देवांची पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे. थोडंसं कापूर तुम्हाला बारीक करून त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला उंबरठ्यावर शिंपडायचं आहे. असे मानले जाते की आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा हा संपूर्ण घराशी खोल संबंध असतो. याने सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करतात. यासोबतच सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला असं हे जे पाणी आहे तर ते उंबरठ्याच्या बाहेर आणि उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. ज्योतिषशास्त्रीय महत्त्व समृद्धी आणण्याचे हे एक मोठे कारण आहे. कापूर जो असतो तो शुद्धीकरणाचा गुणधर्मातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो. आपल्या सभोवतालची ऊर्जा शुद्ध करण्याची क्षमता त्यामध्ये खूप जास्त आहे. असं म्हटलं जातं की हळद जी आहे तर ती देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हळदीचं पाणी शिंपडल्याने आपलं घर हे पवित्र होत असतं. यामुळे कुठलीही नकारात्मक किंवा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्या घराच्या आजूबाजूला राहत नाही. घरामध्ये शांतता निर्माण होते आणि म्हणूनच असं हे पाणी आपल्याला आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्या उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तो मला पुसून घ्यायचा आहे. यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन देखील करायचं आहे आणि तसेच उंबरठ्याच्या बाहेर एक गायचं शुद्ध तुपाचा दिवा देखील आपल्याला लावून घ्यायचा आहे. तसेच कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक देखील काढायचे आहे. स्वस्तिकचं काय महत्त्व आहे हे सर्वांनाच माहिती आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं आणि दारिद्र्य दूर करण्याचं साधन मानलं जातं, म्हणून स्वस्तिक काढायचं आहे. उंबरठ्यावरती सुद्धा आपल्याला मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. तर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे, 5 प्रकारच्या झाडाची एक पानं घ्यायची आहेत आणि 5 झाडाची 5 पानं घ्यायची आहेत. वेगवेगळ्या झाडाचं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे. एका तांब्याचा कलश तुमच्याकडे असेल तर तो घ्यायचा आहे, नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला तरीही चालेल, परंतु तांब्याचा असेल तर तोच घ्या. त्यानंतर तुम्हाला त्या तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे आणि ही 5 झाडाची पाने जी आहेत तर ती तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. यानंतर जे हे पाणी आहे तर हे तुम्हाला रात्री चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे. तुमची बाल्कनी असेल, टेरेस असेल, जिथे चंद्राचा प्रकाश येतो तर तिथे तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये हा तांब्या जो आहे तर तो कलश भरून ठेवायचा आहे. आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजलसुद्धा त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. नसेल तर हरकत नाही, फक्त पाणी त्या पाण्यामध्ये टाकून तांब्या तुम्हाला चंद्रप्रकाशात संपूर्ण रात्रभर ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी आहे बघा, पौष महिन्यातील रविवार आहे. पौष महिन्यात रविवारला खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, रविवारी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून तो तांब्या उचलायचा. त्यामध्ये जे पानं आहेत तर ती पानं तुम्हाला एका वाटीमध्ये घेऊन तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत. रविवारच्या दिवशी संपूर्ण दिवस तुमच्या देवघरामध्ये राहू द्या. सोमवारी ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि जे पाणी तांब्यामध्ये आहे ते पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती, उंबरठ्याच्या बाहेर आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. आता हे पाणी शिंपडल्याने काय होते तर बघा, ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मन,
भावना, विचार आणि मानसिक स्थिती दर्शवतो. म्हणून चंद्रप्रकाशामध्ये ठेवले हे पाणी जर आपण आपल्या घरात शिंपडलं तर आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होते. घरातील बाधा, आजारपण, साडेसाती ज्या आहेत तर तीसुद्धा दूर होते आणि घरात पैसे येण्याची सर्व मार्ग देखील मोकळे होतात. या पाण्यामध्ये सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते. एक दैवी शक्ती त्यामध्ये असते. या दिवशी माता लक्ष्मी प्रतिवर्ती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते. त्यामुळे हे पाणी जे आहे तर ते अभिमंत्रित होत असतं आणि म्हणून असं पाणी आपल्या घरात शिंपडलं तर आपल्या घरातील समस्या अनेक दूर होतात. आणि म्हणून तुम्हाला हे असं पाणी जे आहे तर उद्या म्हणजे आज आवर्जून शाकंभरी पौर्णिमेला आपल्या घरात शिंपडायचं आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे. फक्त पौर्णिमेलाच नाही तर प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या पौर्णिमेला हा उपाय करून बघा. 100% याचा सकारात्मक रिझल्ट तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणीत असतील, इतरांकडून उसने पैसे तुम्हाला घ्यावे लागत असेल किंवा तुम्ही मेहनत करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तुम्हाला आज एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय देखील तुम्हाला आज सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही कधीही करू शकता. तर तुम्हाला उपाय करण्यासाठी 1 रुपयाचे 11 नाणी घ्यायची आहेत. तुम्ही 2 रुपयाचे 5 रुपयाची घेतली तरीसुद्धा चालेल. फक्त तुम्हाला 11 नाणी घ्यायची आहेत आणि हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही फोटो पाहिला किंवा मूर्ती पाहिली तर माता लक्ष्मीच्या एका हातातून तुम्हाला नाणे पडताना दिसतील. कारण नाणं हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुम्हाला 11 नाणी घ्यायची आहेत. सोबतच तुम्हाला थोडंसं केशर घ्यायचं आहे. केशर नसेल तर थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे. एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्या देवघरासमोर तुम्हाला अंतरायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला हे 11 नाणी ठेवायचे आहेत. थोडा केशर टाकायचा आहे आणि त्यावर थोडीशी हळद, कुंकू, अक्षदा तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्हाला त्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आणि ते नाणे बांधून घ्यायचे आहेत. याची ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे. छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला अष्टलक्ष्मीची नावे घ्यायची आहेत. अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची ही 8 रूपं आहेत. तर तुम्हाला म्हणायचं आहे अधिक लक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वैरलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी. ही रूपे संपत्ती, ज्ञान, धैर्य, संतती, विजय आणि भौतिक या आध्यात्मिक समृद्धीची प्रतीक आहे. म्हणून ही 8 लक्ष्मीची नावं तुम्हाला घ्यायची आहेत. माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझ्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होऊ दे, तुझा आशीर्वाद हा माझ्या कुटुंबावर राहू दे, अशी मनोभावे प्रार्थना करायची आणि ती जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवायची आहे. तिजोरीमध्ये ठेवा किंवा जिथे पैसा आहे ठेवा त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली आहे तर ती ठेवायची आहे. आता ही पोटली किती दिवस ठेवायची तर संपूर्ण वर्षभर ही पोटली तिथे राहू द्या. पुढच्या वर्षी तुम्ही वर्षातील पहिल्या पौर्णिमेला ती नाणी काढून तुम्हाला पुन्हा अभिमंत्रित करायचे आहे आणि अशी पोटली बनवून तुम्हाला पुन्हा तिजोरीमध्ये ठेवायची आहे. हा उपायसुद्धा तुम्ही नक्की करून पहा. उपाय देखील इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. घरातील गरिबी आणि दरिद्रता ही देखील दूर होते. त्याचबरोबर पुढचा उपाय देखील तुम्हाला उद्या म्हणजे आज शाकंभरी पौर्णिमेला करायचा आहे. हा उपाय देखील तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे. बघा, पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 12 वाजायच्या आत माता लक्ष्मी पिंपळ वृक्षावरती येत असते. पिंपळ वृक्षामध्ये ती वास करत असते आणि म्हणून तुम्ही ऐकलं असेल की पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा ही आवर्जून करावी. कारण या झाडाच्या पानामध्ये तिचा वास असतो आणि म्हणून आपल्याला आज सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं आहे. तसेच तिथे तुम्हाला एक दिवा देखील लावायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा घालून तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रित करायचं आहे. आणि हा उपाय मनोभावे श्रद्धेने तुम्ही हा उपाय करून नक्कीच बघा. लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची, कुटुंबाची वर्षभर आर्थिक भरभराट होईल. त्याचबरोबर तुम्हाला आज शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रोदय झाल्यानंतर दुधाचा अर्घ तुम्हाला चंद्राला द्यायचा आहे आणि ही दूध चंद्राला अर्पण करायचं आहे. अर्घ देताना तुम्हाला ओम शाकंभरी देव्याय नमः
मंत्राचा जप करायचा आहे. असं केल्याने शाकंभरी देवी चंद्रदेव यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. त्याचबरोबर या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरात असणाऱ्या अन्नपूर्णा मातेला आपल्याला घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही बनवणार आहात तर तो आता नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे. कारण अन्नपूर्णा माता ही देखील अन्नधान्याची देवता आहे आणि शाकंभरी देवी देखील अन्नधान्याची देवता मानली जाते. आणि म्हणूनच तुम्हाला अन्नपूर्णा देवीला आज नैवेद्य हा दाखवायचा आहे, आवर्जून दाखवायचा आहे. तसेच या दिवशी घरामध्ये श्रीसूक्ताचं पठण करा, व्यंकटेश स्तोत्र पठण करा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं पठण देखील या दिवशी करावं. या सेवा ज्या आहेत तर या लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या सेवा आहेत. या सेवा देखील तुम्ही या दिवशी करू शकता. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.